श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। 2 दिवसापूर्वी माझ्या कानातले एक साईडचे तुटले होते, म्हणून आज ते आणायला जायचं होतं। आरूचे बाबा म्हणतात, घरातल्या बाईच्या अंगावर जेवढे दागिने आहेत तेवढे ते व्यवस्थित असावे। घरची बाई ही लक्ष्मी असते। त्यात आमच्या आरूचा कसा दंगा चालू होता। इतका कार्टून झाला आहे ना की घरातल्या सगळ्यांना हसवत असतो, पण घरात याच्यामुळेच तर आनंद असतो। यांच्या बालपणाला थोडी मोकळीक पाहिजेच, पण निघताना ही साडी दाखवावी म्हटलं। बऱ्याच जणांनी या साडीची लिंक मागितली, पण ही साडी मी दुकानातून घेतली आहे। जाताना आरूचे बाबा मला दागिने जरा सांभाळून वापरत जा असे लेक्चर देत होते। तोंड बघा कसं झालंय। तिथून मग आलो ज्वेलर्समध्ये, आणि सोनं तर सामान्य माणसांच्या हाताबाहेरची गोष्ट झाली आहे। चांगलं तासभर बघून घेतलं। पहिला रिंगा बघितल्या, नंतर छोटे टॉप्स बघितले, पण पसंत काय पडत नव्हतं। आरूचे बाबा तर वैतागले होते। शेवटी एकदाचे टॉप्स पसंत पडले। कसे वाटतात? मला तर आरूचे बाबा म्हणाले, चल तुझ्या तोंडाला छान आणि माझ्या खिशाला परवडणारे आहेत। एखादी नवीन गोष्ट घेतली तर भारी वाटतं ना, पण जुनं मोडून वर काही जास्त द्यावं लागत नाही। तरीही आरूच्या बाबांचं तोंड बघा। मग संध्याकाळी आम्ही निघालो मिरजेला। यांची बहीण म्हणजे माझ्या नंदूबाई आणि आमच्या जाऊबाईंच्या आई यांनी जेवायला बोलवलं होतं। आमच्या जाऊबाईंना हे चुलत मामा पडतात। आम्ही सगळेच एकदम आलो होतो। आमचं हे एक काम होतं, सगळीच कामे सोबत होतात म्हणून यावं लागलं। ताईंचे बाबा आमच्या लग्नाच्या वेळेस अचानक गेले। त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा, आणि या घरची जबाबदारी आजी आणि आजोबांच्या खांद्यावर येऊन पडली। पण तरीही आजी आजोबा डगमगले नाहीत। त्यांनी सगळं घरी लीलया सांभाळलं। खरंच या थकलेल्या खांद्यांनी दाखवून दिलं की जबाबदारी परिस्थिती बघत नाही, ती खांद्यावर घ्यावीच लागते। तिथून संध्याकाळी निघून मी आले माझ्या जवळच असलेल्या माहेरात। आल्या आल्या भैयाने या बाप लेकांना गार आणून ठेवलं होतं। दोघांना जास्त प्यायचं नाही म्हणून मी ओरडलं तर लागले हसायला। माझे चुलत काका महिन्यापूर्वी देवाघरी गेले, त्यामुळे त्यांचं तोंड गोड करण्याची पद्धत असते, म्हणून लेकींनी पोळ्या न्यायच्या असतात, म्हणून आम्ही माहेरी आलो होतो। माझे बाबा बघा सगळ्यांना अंथरून टाकून देत होते, आणि माहेरी आलं तर जागरण हे ठरलेलंच असतं। सकाळी लवकर उठायचं होतं, तरीही आम्ही रात्रीचे 11:15 वाजेपर्यंत बोलत बसलो होतो। तुम्ही माहेरी गेल्यावर असतं का असं? नक्की सांगा। उद्या लवकर उठायचं आहे, त्यामुळे चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।